खरंच कात्यायनी, तू हे कसे करतेस? स्वामी, आज काय हा भलताच विषय काढला आहात? मी असे काय केले आहे? खरं तर आपल्यासारख्या ज्ञानवंताची पत्नी म्हणूनही मी शोभत नाही. तुमचे वेद, ब्रह्म, अध्यात्म यातले मला काही कळत नाही. आणि माझी कसली स्तुती करता? ही स्तुती नाही कात्यायनी, ही वस्तुस्थिती आहे. तू खरी आर्य स्त्री आहेस, आदर्श आर्य स्त्री. आपल्याच नादात बोलल्यासारखे याज्ञवल्क्य म्हणाले आणि कात्यायनी मोहरून गेली. नवऱ्याचे हे रूप तिने कधी पाहिले नव्हते. भावविभोर. स्वामी, खरंच कात्यायनी, मी भाग्यवान आहे. माझे पूर्वपुण्य थोर म्हणून तुझ्यासारखी अर्धांगिनी लाभली. त्यांच्या या उद्गारांनी कात्यायनी थरारून उठली. कशीबशी म्हणाली, माझे भाग्य थोर म्हणून आपल्यासारखा तपस्वी ज्ञानसूर्य माझ्या वाट्याला आला. नाहीतर माझी काय किंमत आहे आपल्यापुढे? खरी भाग्यवान मी आहे. पण कधी कधी दुःख होते की आपल्याबरोबर ब्रह्मचर्चा करता येत नाही. आपल्या शुक्ल यजुर्वेदाचे मोठे पण कळत नाही. कधी कधी मला वाटते आपल्याला माझ्याऐवजी मैत्रेयीसारखी स्त्री पत्नी म्हणून मिळायला हवी होती. काय बोलतेस तू कात्यायनी? आज अनायासे विषय आलाच आहे तर पुढे रेटून धरला पाहिजे असे वाटून कात्यायनी म्हणाली, मी म्हणते ते बरोबर आहे स्वामी. तुम्हाला मैत्रेयीसारखीच जीवनसाथी हवी. तुम्हाला माहीत नसेल कदाचित, पण ती वेडी आपल्याशिवाय कसला विचारच करत नाही. तिच्या नसानसात आपणच भरून राहिला आहात. तू काय बोलते आहेस हे कळते का तुला? मैत्रेयी खूप प्रेम करते स्वामी तुमच्यावर. तिचा पण काय आहे माहीत आहे तुम्हाला? काय? विवाह करीन तर तुमच्याशी, नाहीतर आजन्म अविवाहित राहीन. मैत्रेयीला खूळ लागले आहे की काय? होय स्वामी, तिला तुमच्या ज्ञानाचे, विद्वत्तेचे, बुद्धिवैभवाचे खूळ लागले आहे. पोर पार खुळावली आहे तुमच्या पायी. मला कमाल वाटते तुझी कात्यायनी. अगं, यामुळे तू तुझ्या डोक्यावर एक सवत बसवते आहेस हे विसरू नकोस. मला पूर्ण कल्पना आहे स्वामी, पण त्यामुळे अनेक लोक सुखी होणार आहेत. आपल्याला ब्रह्म, वेद याविषयी चर्चा करायला हक्काचे माणूस मिळणार आहे. जे सुख मी देऊ शकत नाही ते ती देऊ शकेल स्वामी. या विवाहाला नाही म्हणू नका. मी आजवर आपल्यापाशी काही मागितले नाही, पण एवढे मागणे मागते आहे. कृपया नाही म्हणू नका. असे नाना प्रकारे कात्यायनीने याज्ञवल्क्यांची विनंती केली. आपल्याला ब्रह्मचर्चेत रस वाटत नाही, त्यातले काही कळत नाही. आपल्या पतीच्या बुद्धिज्ञानाच्या दृष्टीने आपण खूप थिटी आहोत याची तिला चांगलीच कल्पना होती. त्याबद्दल ती अनेक वेळा स्वतःला बोल लावी. म्हणून तिने मैत्रेयीसाठी आग्रह धरला. एका शुभ मुहूर्तावर याज्ञवल्क्य व मैत्रेयीचा विवाह पार पडला.